पालकमंत्री होताच चंद्रशेखर बावनकुळे यांचा अमरावती दौरा. अंबादेवीला केली महाआरती. पालकमंत्री झाल्याबरोबर चंद्रशेखर बावनकुळे यांनी अमरावती शहराला भेट दिली असता समस्त भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी त्यांचं स्वागत केलं. सर्वप्रथम अमरावतीला विश्राम भवन येथे आगमन झाल्यानंतर बावनकुळेंनी अंबादेवी संस्थानला भेट देऊन अंबादेवीचे दर्शन केलं तसेच महाआरती केली. यावेळी समस्त भाजपा पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. संजीव परिचय करून द्या सगळ्यांना. इथे करून द्या संजीव. इथे करून द्या. चला 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 पुढे चला 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 चला. संजीव हो 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 त्याला परिचय संजीव तिरवाडकर आदिवासी मुलगा आहे ट्रायबल आणि 4 वेळा मागे 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 सरकत जा ना सरकत जा ना माग चला चला चला. अरे संस्थेचे विद्यार्थी आहेत आपले. चला पुढे पुढे पुढे. माझ्या लाईक काही असेल तर कळवतो. सांगा लाईट घेऊन टाकून आला. हो मॅट आहे तिकडे ना. इधर लाईट आ रहा ना. नहीं नहीं लाईट आ रहा उसका. जा घरी जा. काम आहे सेट करू द्या. दादा आता गर्दीच होणार आहे. मागे मागे वा इकडनं बघा प्रदीप हमारा है थोडंसं मागे घ्या. कॅमेरा थोडासा मागे.
एक तर फोटो काढून एक तर मोबाईल मध्ये काढून इंडिया मावळ पण काम पण माता की मॅडम समजावून सांगितलं का त्यांना मॅडम हो तिकडे पहा तिकडे या अंदर आ जा बापू बसा जवळ मेरी भाई धन्यवाद 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 प्रवीण पोटे पाटील मी आई महालक्ष्मी जगदंबेचं दर्शन करूनच आपला कार्यक्रम चालू करणार होतो. प्रवीण पाटलांचा असा फोन आला रात्री 1 वाजता यायचं का नाही यायचं बघून मी तुम्हाला आता अध्यक्षाला धमकी दिला माझी ताकद आहे का अमरावती पाठवा राज्याचा जरी मी अध्यक्ष आहे तरी जिल्ह्याचा अध्यक्ष जे म्हणून तेच करावं लागतं. पाटलांनी धमकी दिली राहतं का राहतं नाही पदावर आता काय करायचं पण मी ठरवून आलो मग ठीक आहे. पाटलांनी मला धमकी दिली का पोटे पाटलांनी तर मी सांगतो का 1000 केल्याशिवाय मी काही तुमच्याकडे जेवण नाही करणार. 1000 करा आणि 8 तारखेला 10 तारखेला जेवायला बसू शांतपणे बोलू आणि संघटन पर्वामध्ये सर्वांनी भाग घ्या. 1.5 कोटी सदस्य संख्या असलेली भारतीय जनता पार्टी आपल्याला गठीत करायची आहे. पुढची महानगरपालिका जिंकण्याचं हे सर्वात मोठं शस्त्र आहे चाबी आहे 1000 सदस्य करण्यामध्ये. ज्यांनी 1000 केले इमानदारीवर त्याला कोणी धारू शकत कुणी धारू शकत. फक्त वादा 8 किंवा 10 तारखेला पुन्हा भेटू. संध्याकाळी कार्यालयात मी येणार आहे आणि नंतर एक कोरमुक्ती बैठक आहे. धन्यवाद. भारत माता की अमरावती वाले को क्या हो गया. भारत माता की वंदे छत्रपति शिवाजी महाराज की जय भवानी जय शिवाजी जय 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 भवानी जय श्री राम हर हर. आता बरं वाटतं. मी अमरावतीला पालकमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदा येतो आहे आणि निवांत आलोय. मग सर्व लोकांना भेटणार आहे. खरं तर माननीय देवेंद्रजींनी मला पालकमंत्री म्हणून जबाबदारी दिल्यानंतर त्यांनी अमरावतीला काय केलं पाहिजे याच्याही मला निश्चित सूचना दिल्या आहेत.
आणि मलाही पक्षाचा अध्यक्ष म्हणून आपल्या कार्यकर्त्यांचे भावना, कार्यकर्त्यांचे प्रश्न, पुढच्या काळात जी 2025 आहे हे कार्यकर्त्यांकरता आहे. मी आधीच सांगितलं 2024 हे नेत्याकरता होतं, 2025 हे कार्यकर्त्याचं वर्ष आहे. आणि आपल्या सर्वांना पुन्हा एकदा लोकप्रतिनिधी करण्याकरता आमची आता जबाबदारी आहे. शेवटी नेते आमदार खासदार झाल्यावर जबाबदारी संपत नाही. नेत्यांना निवडून आणणे, आपले सरकार स्थापन करणे, केंद्रात स्थापन करणे, राज्यात स्थापन करणे. आपला महाराष्ट्राचा मुख्यमंत्री आपले देवेंद्रजी आता पूर्ण बहुमताने, अमरावतीचं जो बहुमत हे महाराष्ट्राने नोंद घेतली, एवढं मोठं बहुमत अमरावतीमध्ये आपल्याला मिळालं आहे. अमरावतीच्या इतिहासातलं सर्वात मोठं बहुमत 2024 होतं. हे या ठिकाणी माननीय प्रवीण पोटेजी आपल्या सर्वांच्या अध्यक्षतेखाली हे या ठिकाणी माननीय प्रवीण पोटेजी असतील, दोन्ही अध्यक्षाचं मी अभिनंदन करतो. शेवटी अध्यक्ष हा आपला पक्षाचा चालक असतो. आपल्या अध्यक्षाच्या माध्यमातून प्रत्येक कार्यकर्त्याचं अभिनंदन होत असतं. अध्यक्षाचं अभिनंदन हे पार्टीचं अभिनंदन. डॉक्टर अनिल बोंडे यांनी ग्रामीणमध्ये आणि शहरामध्ये प्रवीण पोटे यांनी मागच्या 2.5 वर्षात माझ्यासोबत पक्षाचा अध्यक्ष म्हणून ज्या पद्धतीने काम केलं आहे, तुम्ही सर्वांनी ज्या पद्धतीने पक्षाला मजबूत केला आहे. लोकसभेच्या निवडणुकीच्या प्रचंड पराभवानंतर आपण पराभवाच्या मानसिकतेमधून निघून जिंकण्याच्या मानसिकतेमध्ये आलो आणि म्हणूनच आपला विजय झाला. खरं तर त्यावेळेस कधीतरी बोलू. आज माझी जबाबदारी जास्त आहे तुम्हाला सांभाळण्याची. आणि पालकमंत्री म्हणजे पालकमंत्री याचा अर्थ असा आहे की प्रत्येक परिवाराचा पालक हा त्या जिल्ह्यातला, त्या भागातला, ज्या जिल्ह्यात तुम्हाला पालकमंत्री म्हणून नेमला त्या जिल्ह्याच्या प्रत्येक व्यक्तीचं रक्षण करणे, तुमच्या जीवाचं रक्षण करणे, तुमच्या मालमत्तेचं रक्षण करणे, सरकार म्हणून केंद्र सरकार, राज्य सरकारच्या सर्व योजना आपल्या अमरावतीकरांच्या जे जे लाभार्थी आहेत त्यांना पोहोचवणे, डीपीसीचा साईज वाढवणे, डीपीसीच्या माध्यमातून जे जे रस्ते आहेत, रस्ते, पाणी, वीज या 69 सुविधा समाजाला मिळवून देणे, अशा सर्व बाबीची जबाबदारी पालकमंत्र्यांची असतं. मी तुम्हाला एवढंच आश्वस्त करतो, ज्या पद्धतीने नागपूरला आपण विकासाच्या विषयावर अनेक कामं पुढे नेले आहे. नागपूरच्या धर्तीवर देवेंद्रजी अर्थात नितीन त्या ठिकाणी आहेत, पण नागपूर ग्रामीणमध्ये ज्या पद्धतीने आपण पालकमंत्री म्हणून मी 14 ते 19 माझा पूर्वानुभव आहे, त्या पूर्वानुभवाच्या आधारावर अमरावतीमध्ये जर मला आता देवेंद्रजींनी दिला आहे तर आपल्याला काळजी नको, मी ती काळजी पूर्ण करेन. आणि तुम्हा सर्वांना जे जे काही माझ्या अधिकारात आहे, जे जे माझ्या काही अधिकार क्षेत्रात आहे, जे माझ्या सैनिक जे जे विषय होऊ शकतात ते सर्व विषय सोडवण्याचा मी निश्चित प्रयत्न करेन. कुणीही कार्यकर्ता माझ्याकडनं वापस जाणार नाही याची मी काळजी घेईन. आणि लवकरच आपल्याला काल मी विशेष कार्यकारी अधिकारी याचा जो GR काढतो आहे, म्हणजे देवेंद्रजीची सही व्हायची आहे, त्या GR मध्ये तर आपण विशेष कार्यकारी अधिकारी हे केवळ शोभेचे नाही, त्यांना 12-13 पद्धतीच्या विषयावर काम देणार आहोत. एक शासकीय विशेष कार्यकारी अधिकारी तर म्हणजे तुम्ही जेव्हा परवा GR येईल त्या GR वाचल्यानंतर या ठिकाणी बसलेल्या प्रत्येकाला असं वाटेल बाकी काही जर देऊन मला विशेष कार्यकारी अधिकारी करा. इतका चांगला GR आपण तयार केला, इतकं चांगलं विशेष अधिकाऱ्यांना विशेष कार्यकारी अधिकारी यांना विशेष महत्त्व, कुठल्या डिपार्टमेंटला काय काय तो करू शकेल, कसं समाजामध्ये स्थान मिळू शकेल याची आपण करतो आहे. प्रत्येक बूथला आपण एक विशेष कार्यकारी अधिकारी करणार आहोत. 500 मतदाराच्या मागे एक विशेष कार्यकारी अधिकारी. त्यामुळे आपल्या सर्वच कार्यकर्त्यांना विशेष कार्यकारी अधिकारी आपण करू. आणि लवकरच प्रत्येक तालुक्याच्या 35 कमिट्या आणि लवकरच जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांच्या अधिकारात ज्या 45 कमिटी आहेत त्याचेही आम्ही लवकरच गठन करू. तुम्हाला सर्वांना शासकीय समित्यामध्ये जास्तीत जास्त आकुपैसे देऊ आणि तालुक्याच्या
तालुक्याच्या सुद्धा आपल्या समित्यामध्ये आपले सर्व कार्यकर्ते येतील. 8-10 दिवसामध्ये मी सर्व गठन करणार आहे. आपल्याला सर्वांना शासनामध्ये उत्कृष्ट काम करायचं आहे. आता आपल्या जबाबदाऱ्या अधिक वाढलेल्या आहेत. जेव्हा आपण विरोधी पक्षामध्ये होतो तेव्हा मुर्दाबाद जिंदाबाद होतं. आता आपल्याला जबाबदारीने वागायचं आहे. त्यामुळे जबाबदारीने वागताना तुम्ही आणि मी मिळून, आपण सर्व मिळून, तुम्ही आणि मी आणि आपण सर्व मिळून अमरावती हे उत्कृष्ट शहर करण्याचा प्रयत्न करू. आज या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते पदाधिकारी यांच्या विनंतीला मान देऊन या महाराष्ट्राचे मंत्री, महसूल मंत्री आज चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब या ठिकाणी आलेत. आपण सगळ्यांनी त्यांचं मनपूर्वक स्वागत केलं. साहेब, आपण वेळ दिला त्याबद्दल मी आपला खूप मनापासून आभार व्यक्त करतो. कारण सगळ्यांच्या मनामध्ये इथे आलेले सगळे कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांच्या मनामध्ये शंका होती की साहेब इकडे येतील की नाही. पण मला माहिती आहे कार्यकर्त्या साहेबांचा विश्वास हा कार्यकर्त्यावरती आहे. कार्यकर्त्याच्या भरोशावरती पार्टी उभी आहे. साहेबांना माहीत असल्यामुळे साहेबांनी डायरेक्ट डबल नेते जाऊ आणि सारे कार्यकर्त्यांना भेटू हे प्रामुख्याने या ठिकाणी साहेबांनी आपल्याला वेळ दिला. त्याबद्दल मी साहेब आपला खूप मनापासून आभार व्यक्त करतो. आणि असंच आपली कृपादृष्टी आमच्यावरती ठेवावी. सगळे आज येणाऱ्या काळामध्ये महानगरपालिका आहे, जिल्हा परिषद आहे, पंचायत समिती आहे, हे आपल्याला 100% जिंकायचे आहे. आपण असाच आशीर्वाद जर ठेवला तर आपण 100% जिंकून येऊ. कारण आपण या पूर्ण महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त, कधी नव्हे सगळ्यात जास्त आपल्या मार्गदर्शनामध्ये आज आपण आमदारकी सीटा निवडून आणल्या. त्याबद्दल सुद्धा आम्ही आपले मनापासून आभार व्यक्त करतो. आपण 2 मिनिटं यांना